कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 5 जिल्ह्याचा एक महत्त्वाचा प्रलंबित प्रश्न होता। तो म्हणजे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं आणि गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ हा लढा कोल्हापुरातील सर्व वकील असतील, पक्षकार असतील आणि कोल्हापूरकरांनी लढलेला होता आणि या लढ्याला अखेर यश आलेलं आहे। काल सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं याला मंजुरी मिळालेली आहे आणि मात्र आता कोल्हापूरमध्ये हे सर्किट बेंच नेमकं कसं सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे, त्याची कार्यपद्धती, प्रक्रिया कशी असणार आहे याबाबतच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय व्ही आर पाटील सर। आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब, सर्वप्रथम तुमचं सर्वांचं अभिनंदन की तुमच्या या लढ्याला एक मोठं यश मिळालेलं आहे। खरं तर हा ऐतिहासिक निर्णय मानला जातो। गेल्या 40 वर्षांमध्ये जो काही संघर्ष तुम्ही केला यासाठी, तर त्या संघर्षाची थोडक्यात पार्श्वभूमी मला सांगा। सर्वप्रथम सांगायचं झालं तर जवळजवळ गेली 38 वर्ष हा लढा चालू आहे। 1987 पासून आमच्यातले जुने जाणते सिनियर जे वकील होते, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यातील जे वकील होते त्यांनी पहिल्यांदा खंडपीठ मागणीसाठी म्हणून ही चळवळ सुरू केली। साधारणपणाने 1987 पासून ही चळवळ चालू होती। त्यानंतर 2010 पासून या चळवळीनं पुन्हा वेग घेतला आणि त्यानंतर बरीचशी आंदोलनं झाली, कामकाज बंदची आंदोलनं झाली, बेमुदत उपोषणाची आंदोलनं झाली, रॅली काढल्या, मोर्चे काढले आणि हे सर्व 6 जिल्ह्यांनी एकजूट राहून एकसंघपणानं सगळी आंदोलनं केली। पण बरेच दिवस आता हे जे चाललेलं होतं त्यामध्ये आम्हाला यशापर्यंत पोचवत होतो पण यश मिळत नव्हतं। ही पहिली वेळ आहे की आपल्याला पहिल्यापासून आशादायक चित्र होतं आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळालं। काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय आलोक आराध्य साहेब यांनी अधिसूचना जारी करून कोल्हापूरला सर्किट बेंच चालू करण्याचा निर्णय घेतला आणि हे निर्णय घेण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं जर कोणाचं श्रेय असेल तर ते भारताचे सरन्यायाधीश माननीय नामदार भूषण गवई साहेबांचं आहे। कारण गेली 5 वर्ष एकमेव न्यायाधीश आहेत ते की गेली 5 वर्ष त्यांनी सतत या आमच्या मागणीला पाठबळ दिलेलं आहे आणि पाठबळ दिल्यानंतर आता सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी निश्चितपणाने ठरवलेलं होतं की कोल्हापुरातलं सर्किट बेंच स्थापन करायचंच आणि त्यांनी ते स्थापन केलं। सर, खरं तर आता एक सर्वात मोठा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की खंडपीठ आणि सर्किट बेंच यातला एक फरक जो आहे तो थोडक्यात आम्हाला प्रेक्षकांना आमच्या फक्त सांगा। आता ज्या वेळेला सर्किट बेंच आणि खंडपीठ यामध्ये जर बघितलं तर सर्किट बेंचमध्ये ठराविक कामं आपल्याकडे येतात, म्हणजे सगळीच कामं येत नाहीत। कारण एक डिव्हिजन बेंच आणि सिंगल बेंच असं स्वरूप कामांचं असतं। तर त्यामध्ये ज्या वेळेला डिव्हिजन बेंचपेक्षा मोठ्या बेंचकडे जाणारी काही कामं असतील ते आपल्याकडे येत नाहीत किंवा काही महत्त्वाची मॅटर्स असतील ती इथं येत नाहीत। पण बहुतांशी कामं जी आहेत आत्ता कोल्हापुरात चालणारी जी ही 6 जिल्ह्यातली कामं आहेत, आत्ता मुंबईत असणारी बरीचशी कामं आपल्याकडे येणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं की साधारण जो पक्षकार असतो, गोरगरीब पक्षकार असतो, त्यांची कामं एवढी मोठी नसतात की जी उच्च न्यायालयात तिथं जाऊन चालवली पाहिजे। त्यामध्ये सर्किट बेंचमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होणार आहे की जे सामान्य गोरगरीब पक्षकार आहेत त्यांना स्वस्त, सुलभ आणि जलद न्याय मिळणार आहे। यामध्ये कोणत्या प्रकारचे खटले शक्यतो चालणार आहेत? यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे दिवाणी असू देत, फौजदारी असू देत, सर्व प्रकारचे खटले इथं चालणार आहेत। जे मुंबईमध्ये आत्ता काम चालू आहे त्यातले बरेचसे जवळजवळ 55,000 ते 60,000 खटले 6 जिल्ह्यातील कोल्हापुरात येतील असा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे इथलं सगळ्या खटल्यांचं कामकाज इथं चालेल। खरं तर 40 वर्षाच्या या लढ्याला यश आलं, ऐतिहासिक निर्णय काल झालेला आहे। मात्र आता हे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा वकील असतील, पक्षकार असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना कशा प्रकारे होणार आहे? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जो समजतोय की वकिलांच्या फायद्यासाठी सर्किट बेंच असं काही नाही आहे। सर्किट बेंचचा फायदा सर्वात महत्त्वाचा आहे तो पक्षकार हा केंद्रबिंदू धरून हे सर्किट बेंचचं आंदोलन चालू झालेलं होतं। त्यामुळं आता बघितलं तर मुंबईला जाणं येणं, मुंबईत असलेली पेंडन्सी कामांची आणि मुंबईत जाणं, तिथला वकिलांचा खर्च, राहणं, हे सगळं जे काय आहे ते अतिशय लोकांना महाग पडत होतं। त्यामुळं बरेचसे गोरगरीब लोक
न्यायापासून वंचित राहत होते. कारण काही खर्च बघून मुंबईत न जात म्हणजे न्याय मागण्यासाठी जात नव्हते. अशा लोकांना आपल्या न्याय आता आपल्या दारी आलेला आहे. त्यामुळं इथं सहजपणे त्यांना न्याय मिळणार आहे आणि निश्चितपणानं पक्षकार आपल्याला न्याय मिळावा यासाठी न्यायालयात येतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी सर्किट बेंचमुळे परिस्थिती निर्माण होणार आहे. नक्कीच आता यानंतर हे सर्किट बेंच सुरू होण्यासाठी पायाभूत ज्या सुविधा आहेत किंवा न्यायाधीशांची नियुक्ती असेल किंवा न्यायालयीन यंत्रणा जी आहे या प्रक्रिया कधीपासून सुरू होतील? आत्ता सर्किट बेंच स्थापनेसाठी जी काही तात्पुरती सोय आहे ते आत्ता जवळ आपलं जे जुनं कोर्ट आहे CPR हॉस्पिटलसमोर भाऊसिंगजी रोडला तिथं सर्किट बेंच स्थापनेसाठीचं कामकाज सुरू आहे. आणि त्यासाठी जी इमारतीचे जी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दुरुस्ती असू दे किंवा काय असू दे सर्व हे अत्यंत वेगानं काम चालू आहे. ते काम जवळजवळ पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. ही तात्पुरती सोय असेल पण नंतरची जी बेंचसाठी लागणारी जी जमीन आहे त्यामध्ये आम्ही शासनाकडे शेंडा पार्क येथील जमिनीची मागणी केलेली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 27 एकर जागा प्रस्तावित केलेली आहे. तसा रिपोर्ट त्यांनी हायकोर्टकडे दिलेला आहे. त्यामुळं शक्यतो हे सर्किट बेंच जे परमनंट ज्या वेळेला इमारत बांधकाम वगैरे चालू होईल आणि हे चालू होणारं सगळं काम शेंडा पार्क येथे होईल आणि यासाठी लागणारा फंड गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन ताबडतोब उपलब्ध करून देईल अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच सर, यापुढे आता सर्किट बेंचला खऱ्या अर्थानं खंडपीठात रूपांतर करण्यासाठी काही योजना किंवा प्रयत्न काही होणार आहेत का? सर्किट बेंचचं खंडपीठामध्ये रूपांतर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती एक गुणवत्तेवर चांगल्या काम चालवणं आणि अशा गुणवत्तेवर काम करणारे वकील आमच्या 6 जिल्ह्यात भरपूर आहेत. आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमच्याकडं होणारं काम हे गुणवत्तेवर चालणार असून त्याबरोबरच जे गोरगरीब लोक या न्यायापासून वंचित राहत होते ते न्यायालयात दाद मागण्यासाठी आल्यामुळं फायलिंग वाढणार आहे. आणि फायलिंग वाढला आणि गुणवत्तेवर काम चालवण्याचा निपटारा कामाचा जो होईल त्याच्या आधारावर लवकरात लवकर सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठात होईल. नक्कीच सर, एक शेवटचा प्रश्न, ही जी काही प्रक्रिया सर्किट बेंचची राबणार आहे यासाठी ठराविक दिवस असणार आहेत की त्याला काही मुदत वगैरे दिलेली आहे? असं नाही. ज्या वेळेला सर्किट बेंच आता स्थापन झालं की ह्या सर्किट बेंचचं काम पूर्ण दिवस चालू असते. म्हणजे असं कुठलीही मध्ये ब्रेक नसतो. ज्याप्रमाणे हायकोर्टमध्ये काम चालू राहतं त्याप्रमाणे इथं पण पूर्ण दिवस काम चालू राहणार आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की गेल्या 40 वर्षांपासून अनेक वरिष्ठ वकील असतील, ज्येष्ठ वकील असतील आणि आत्तापर्यंतच्या सर्व वकिलांनी, पक्षकारांनी आणि कोल्हापूरकरांनी जो लढा दिला होता त्या लढ्याला हे यश आलेलं आहे आणि हे यश संपूर्ण कोल्हापूरकरांचं आहे अशा प्रतिक्रिया VR पाटील साहेबांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर हे फक्त वकिलांसाठीच्या फायद्याची गोष्ट सर्किट बेंच नाही आहे, तर सर्वसामान्य गोरगरीब पक्षकार असतील, नागरिक असतील यांच्या फायद्यासाठी हे सर्किट बेंच होणं महत्त्वाचं होतं आणि ते आता मंजूर झालेलं आहे. त्यामुळे याचा सर्वात मोठा फायदा हे सर्वसामान्य गोरगरीब पक्षकारांना होणार असल्याच्या प्रतिक्रिया ॲडव्होकेट VR पाटील सरांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.